सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. गजेंद्र दोहत्ती सहस्र वर्षी जळा माझी नखरी पिढेला ऐका. अनेक वर्ष युद्ध चालू होतं, अनेक वर्ष युद्ध चालू होतं. मुलांनी विचार केला, अरे किती दिवस आपण किती वर्ष आपण युद्ध खेळत बसायचं, आपलं तारुण्य याच्यामध्येच वाया घालवायचं का. ती मुलं निघून गेली, गजेंद्रच्या डोळ्यातून पाणी आलं. ऐका, गजेंद्रच्या डोळ्यातून पाणी आलं. आता पत्न्या ओढत होत्या. पत्नीने सुद्धा सांगितलं, पतिराज आम्ही देखील जातो, आम्हाला आमच्या मुलाबाळांचा संसार डोळे भरून तरी पाहता येईल. तर पत्न्या सुद्धा निघून गेल्या. आणि जी पत्नी तरुण वयात म्हणते ना तुमच्यासाठी काही पण, तीच म्हातारपणी म्हणते, बाईला म्हणे खरं मरता तरी वरे नाशिले घर थुंकोनिया. ऐका, सर्वजण कुटुंब निघून गेलं. आता मात्र गजेंद्र रडू लागला. गजेंद्रला कळालं आता आपण मरणार. गजेंद्र रडत होता, मरणार म्हणून गजेंद्र रडत नव्हता, परंतु माझ्यावर वेळ आली तर माझे सर्वजण सोडून गेले याच्याकरता तू गजेंद्र रडत होता. आणि ज्या वेळेस सर्व दुनिया ठोकर मारते ना, त्यावेळेस त्या परमेश्वराची आठवण येते. हरि की अंत समय याद आई, हरि की अंत समय याद आई. ऐका, कोण न मेरा मेन किसी का सबसे ठोकर खाई, हरि की अंत समय याद आई, हरि की अंत समय याद आई. गजेंद्र रडू लागला, विचार करतोय, अरे सारा जीवन जिस पत्नी को मैंने गले लगाया, बेटों की खातिर सारा जीवन गवाया, छोड़ चले गए बीच रास्ते में मुझे, किनको दया न आई, हरि की अंत समय याद आई, हरि की अंत समय याद आई. ऐका, तर गजेंद्र सांगू लागला, अरे ज्याने कोणी मला हा जन्म दिलाय तोच आता माझं रक्षण करेल, ज्याने कोणी मला हा जन्म दिलाय तोच माझं रक्षण करेल. आणि त्या गजेंद्रने त्या मोठ्याने आवाज देऊन सांगितलं, ज्याने कोणी हा मला जन्म दिलाय त्याच्याकरता हा देह अर्पण आहे. आणि त्याने त्या गजेंद्रने त्या सरोवरामधलं कमळाचं फुल घेतलं आणि आकाशाच्या दिशेने टाकलं. भगवान श्री विष्णू आले आणि त्या गजेंद्राचा उद्धार केला. बाबांनो, त्या गजेंद्राचा उद्धार केला. मला हे सांगायचे, आपल्यावर वेळ आल्यावर सर्वजण निघून जातात. अभंगाचं दुसरं चरण. येरती माई के दुःखाची जनाती, येरती माई के दुःखाची जनाती, येरती माई के दुःखाची जनाती, येरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. कोणी बाबांनो, कोणी आपलं नाही, सर्व जग दुःख देणारे, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाहीये. म्हणून काय करा, अविनाश करी आपुलिया ऐसे. तो अविनाशी परमात्मा आपला करा, कारण की तो आपल्या जागेवर आपल्याला निहून ठेवतो. बाबांनो, आपल्या जागेवर तो आपल्याला आहे तसा निहून ठेवतो. त्या अविनाशी परमात्माला आपलं केलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय जीवाला सुख नाहीये. त्या अविनाशी परमात्माला आपलं करा. ऐका, आपण जर त्याला विसरलो तर तो सुद्धा आपल्याला विसरेल, परंतु आपण जर त्याला विसरलो नाही तर तो सुद्धा आपल्याला विसरणार नाही. ऐका, एक उदाहरण सांगतो. रामभाऊच्या मुलीचं लग्न, इथं कोण नाही ना? नाही. रामभाऊच्या मुलीचं लग्न, इथलं ना, रामभाऊच्या मुलीचं लग्न. आणि गरीब होता बिचारा. जितका गरीब होता तितक्याच पत्रिका सुद्धा गरीब होत्या. अगदी पत्रिकेवरती नाव टाकत असताना वरच्या पत्रिकेचं अक्षर खालच्या पत्रिकेवरती उमटायचं, इतक्या पातळ होत्या पत्रिका. परंतु पत्रिकेवरती नाव टाकत असताना आठवण झाली, आणि आपल्या बालपणीचा मित्र
जो मुख्यमंत्री झालाय आणि जो मुंबईला राहतो. डोळ्यातून पाणी आलं तर राम भाऊच्या, अरे खरंच जर मी पत्रिकेवरती नाव टाकलं, पत्रिका मुंबईला पाठवली तर तो येईल. अरे कसा येईल? तर मुख्यमंत्री झालाय, महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री झालाय, येईलच कसा तो. अरे पण काय हरकत आहे, आजपर्यंत मी त्याला विसरलो नाही, तोही मला विसरला नसावा, म्हणून त्या रामभाऊने पत्रिकेवरती नाव टाकलं माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई, आणि पत्रिका मुंबईला घेऊन गेला. पत्रिका मुंबईला घेऊन गेला. पत्रिका मंत्र्याच्या घराजवळ येऊन पोहोचली. मंत्र्याच्या घराजवळ येऊन पोहोचल्यानंतर ऐका, पत्रिका मंत्र्याच्या घराजवळ येऊन पोहोचली. त्या एक दिवस सुट्टीचा दिवस असताना साहेब बगीचेत बसलेत, गार्डन मध्ये बसलेत, चहा पितायत. त्या वेळेमध्ये त्यांचा पीए तिथं आलाय आणि कार्यक्रमाच्या पत्रिका वाचायला सुरुवात केली. पत्रिका वाचावी, कचरा कुंडीमध्ये टाकावी, पत्रिका वाचावी, कचरा कुंडीमध्ये टाकावी. आणि ज्या वेळेस या गरीब रामभाऊची पत्रिका हातामध्ये आली ना, त्यावेळेस तो पीए न वाचताच ती पत्रिका कचरा कोंडीमध्ये टाकून देणार होता. परंतु तेवढ्यामध्ये साहेबांचं लक्ष त्या पीए जवळ गेलं आणि साहेबांनी सांगितलं, अरे ज्या अर्थीपर्यंत पत्रिका येतात त्या अर्थी या पत्रिका काही सांभाळणं नसाव्यात, एकदम वाचायला काय हरकत आहे. आणि त्यावेळेस त्या पीएने पत्रिका वाचली. पत्रिका वाचल्यानंतर ज्या वेळेस वधूच्या नावासमोर आपल्या बालपणीच्या मित्राचं नाव त्या मुख्यमंत्री साहेबांनी ऐकलं ना, त्यावेळेस त्या मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं. पीएने विचारलं, का रडताय साहेब? त्यावेळेस त्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, अरे बघ ना, इतके वर्ष झाले मी मुंबईला आलो तरी देखील माझा मित्र मला विसरला नाही. हे बघ, मी त्या दिवशी कोणतं काम करणार नाही, कोणत्या मीटिंगला जाणार नाही, कोणाचा सत्कार स्वीकारणार नाही, कोणाशी संवाद साधणार नाही. आपल्याला त्या दिवशी त्या मुलीच्या लग्नाला जायचंय, तू त्या गावाचा शोध घे. अहो पण साहेब, आपल्या महत्वाची मीटिंग, मला बाकीचं काय माहित नाही, आपल्याला त्या मुलीच्या लग्नाला जायचंय. लग्नाचा दिवस उजाडला. साहेब हेलिकॉप्टर मध्ये बसून आले. हेलिकॉप्टर खाली उतरलं. ऐका साहेब, समोर चालले, समोर 8-10 दिव्यांच्या गाड्या होत्या. अगदी दिवे झगझग करीत अगदी जिल्ह्यातून तालुक्यातून एकेका खेड्यात शिरत ज्यावेळी या सर्व गाड्या त्या रामभाऊच्या गावामध्ये आल्या ना, त्यावेळेस कशासाठी एवढी गर्दी जमली म्हणून तो रामभाऊ पळत आला. तेवढ्यामध्ये एक शिपाई काका त्या ठिकाणी पुढे आले आणि त्या मुख्यमंत्री साहेबांच्या गाडीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मुख्यमंत्री साहेब खाली उतरले. आणि ज्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी रामभाऊला पाहिलं आणि रामभाऊने मुख्यमंत्री साहेबांना पाहिलं ना, त्यावेळेस दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐका, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. रामभाऊ त्या ठिकाणी साहेबांजवळ गेला, साहेबांचं दर्शन गेलं. साहेबांना म्हणाले, साहेब तुम्ही या ठिकाणी एखादी पत्रिका जरी पाठवली असती ना, तरी मी मोठ्या अभिमानाने मंडपामध्ये सांगितलं असतं. आणि ते मुख्यमंत्री साहेब आहेत ना मुंबईचे, ऐका, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत ना, त्यांनी माझ्या मुलीच्या लग्नासाठी शुभेच्छाचं पत्र पाठवले. मोठ्या अभिमानाने सांगितलं असतं, हो साहेब, पण तुम्ही या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी, अरे कशासाठी एवढी गर्दी जमली, कशासाठी एवढा समाज जमलाय हे पाहण्यासाठी ज्या वेळेस ती नवरी मुलगी बाहेर आली ना, त्यावेळेस तिने आपल्या मुख्यमंत्री साहेबांना पाहिलं. तिचे देखील डोळे भरून आले. ओठ तिची थरथरत होते, शरीर तिचं कंपायमन होत होतं. ऐका, शरीर तिचं कंपायमन होत होतं. ती पळत गेली, मुख्यमंत्री साहेबांचे पाय धरले. साहेबांना म्हणाले, साहेब म्हणत होते, हो आमचे वडील, अरे तू जो मुख्यमंत्री ना, महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री आहे ना, अरे तू माझा मित्र आहे. पण आम्ही म्हणायचो, बाबा तुम्ही काहीही बोलता, ते तुमचे मित्र नाहीत. ऐका, आम्ही म्हणायचो, अरे आमचे वडील मला म्हणायचे, अरे आम्ही 10वी पर्यंत एकत्र शिकलो, एका सायकलवर बसून शाळेत जायचो. दुपारची शिदोरी कधी माझी नसायची, परंतु माझा मित्र मला दुपारची शिदोरी सुद्धा द्यायचा. ऐका, परंतु आम्ही आमच्या वडिलांवर विश्वास ठेवला नाही. हो साहेब, आमचे वडील म्हणायचे, अरे तो मुख्यमंत्री ना, तो माझा मित्र आहे, तो मुख्यमंत्री आहे ना, तो माझा मित्र आहे. अरे आम्ही म्हणायचो बाबांना, बाबा आपली परिस्थिती गरीब आहे, तर तुमचा बालपणीचा मित्र का आपल्याला मदत करत नाही. त्यावेळेस माझे वडील म्हणायचे, बाबा बाळांनो ऐका, अरे तो जो मुख्यमंत्री ना, त्याच्या मागे खूप कामाचा व्याप आहे, त्यामुळे तो आपल्याकडे लक्ष देत नाही. परंतु आमचे बाबा म्हणायचे, अरे तो जो मुख्यमंत्री ना, तो माझा मित्र आहे. आम्ही आमच्या वडिलांच्या शब्दांवर ऐका कधी खरं मानलं नाही. हो साहेब, तेवढ्यामध्ये ते मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस तर रामभाऊ साहेबांना म्हणाला, साहेब आता जीवन जाते की जेवणाची व्यवस्था तुमची कुठे बाहेर केली आहे. त्यावेळेस त्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, काय वेळ आहे श्री रामभाऊ, अरे बापाच्या लग्नामध्ये बापाने कुठे जेवायचं असतं का. त्यावेळेस त्या
मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मी पहिल्या पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करणार आणि सर्वजण समाज त्या ठिकाणी जेवायला बसल्यानंतर ऐका, जेवायला बसल्यानंतर ते मुख्यमंत्री साहेब, राज्याचे मुख्यमंत्री ऐका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हातामध्ये बकेट घेऊन पाणी वाढण्याचं काम करत होते ऐका. सर्वजण या ठिकाणी सर्व समाज उठून गेल्यानंतर ऐका, एका मंडपाखाली एका ताडपत्रीवर बसून रामभाऊ आणि मुख्यमंत्री दोघं जण एका ताटामध्ये जेवत होते ऐका. आज रामभाऊच्या डोळ्यामध्ये खळखळून पाणी आलं, मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्यामध्ये सुद्धा खळखळून पाणी आलं. आज किती दिवसांनी आपला मित्र आपल्याला भरवणार होता ऐका, मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि या ठिकाणी 2 घास आज रामभाऊ आपल्या मित्राला भरवणार होता आणि त्या ठिकाणी 2 घास भरवले ऐका, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तसं ऐका बोलणं, तसं तू रामभाऊ आपल्या मोठ्या मित्राला विसरला नाही, तसंच परमेश्वर सुद्धा आपण त्याला विसरलं नाही तर तो सुद्धा आपल्याला विसरणार नाही. त्यामुळं अविनाश करी आपुली आयसे लावी मनापिसे गोविंदा ते, म्हणून त्या परमेश्वराला आपलं करा. कारण की आपण जर त्याला विसरलो तो सुद्धा आपल्याला विसरून जाईल आणि आपण जर त्याला विसरलं नाही तर तो सुद्धा आपल्याला विसरणार नाही. एकदा आपल्या मोठ्या प्रेमाने एकदा पांडुरंगाचं भजन करा ऐका, मी सांगेल तुम्हाला ऐका. त्या परमेश्वराचं जर भजन केलं तर काय होईल ऐकायचे का? लक्ष देऊन ऐका, काय होईल सांगतो. ऐकताय ना? मागे बसलेले ऐकताय ना? काय नाही तुमचं चांगलं होईल. विठोबा तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ऐका. त्या परमेश्वराला आपलं करा, कारण त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन केलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्यांना डबल धन्यवाद. त्या परमेश्वराचं भजन केलं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढंच सांगतो, आपण जे काही चांगलं कर्म केले ते आपल्या पाठीमागे उरतं. उत्तमची उरे कीर्ती मागे. चांगलं सत्कर्म करा, त्या परमेश्वराला आपलं करा, तरच आपली उत्तम कीर्ती महाग राहते. आपली उत्तम कीर्ती महाग राहते. आज पहा सर्वजण गेले, परंतु आजही त्यांची उत्तम कीर्ती माग आहे. आजही उत्तम कीर्ती माग आहे. अरे माझे ज्ञानोबाराय जाऊन माझे 750 वर्ष झाले, परंतु आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत ना, कीर्तीच्या रूपाने आज देखील आपल्यामध्ये जिवंत आहेत. ऐका, उदाहरण सांगतो, एक माझ्या माऊलींच्या जीवनामधलं उदाहरण सांगतो. अरे ज्या वेळेस माझ्या छोट्याशा मुक्ताईला भूक लागली होती ना, त्यावेळेस ती छोटीशी मुक्ताई रडत रडत ज्ञानोबारायांजवळ आली आणि ज्ञानोबाराय म्हणाली, दादा भूक लागली रे, मला काही खायला मिळेल का? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, थांब मुक्ते, आता गावामध्ये जातून जे काही मला मिळेल ते तुझ्यासाठी घेऊन येतो. ज्ञानोबारायांनी झोळी घेतली आणि गावामध्ये जाण्यासाठी निघाले. झपाझप पावलं टाकत त्या ठिकाणी ज्ञानोबाराय गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर जे काही 2 घरामध्ये पीठ मिळेल ते पीठ घेतलं आणि पुन्हा सिद्ध बेटावर येण्यासाठी निघाले. निघाले असताना पुन्हा जोरात चालतात, माझ्या मुक्ताईला भूक लागली, माझ्या मुक्ताईला भूक लागली. ज्ञानोबाराय पुन्हा जोराने चालताय, झपाझप पावलं टाकत त्या ठिकाणी पुन्हा सिद्ध बेटावर येण्यासाठी निघाले. तेवढ्यामध्ये मग आवाज दिला, कोण चाललंय तिकडून? त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, काका मी विठ्ठल पंतांचा मुलगा ज्ञाना. कोण संन्यासाचा टाळटा? काका असं नका ना म्हणू, आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतले, आमच्या सुखासाठीच घेतले ना काका, नका ना असं म्हणू. मला उलट बोलतोस म्हणून ते विसोबा खेचर पुढे आले आणि पुढे येऊन माझ्या ज्ञानोबारायांच्या कानाखाली चापराक मारली. काका नका ना मारू, काका नका ना मारू. शक्यतो आम्ही गावात यायचं टाळतोच, परंतु आज माझी मुक्ताई माझ्याजवळ रडत आली, दादा काही खायला मिळेल का? माझ्यासाठी नाही हो काका, माझ्या मुक्ताईसाठी खायला घेऊन चाललोय. काय आहे झोळीमध्ये दाखव? काही नाही काका, 2 घरामध्ये जे काही पीठ मिळाले ते घेऊन चाललोय. काय आहे बोल, दाखव म्हणतो ना. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी झोळी समोर केली. झोळी समोर केल्यामध्ये त्या विसोबा खेचरलेली झोळीमध्ये पीठ पाहिल्या. माझ्या ज्ञानोबारायांची झोळी टराटर फाडून टाकली. अगदी पीठ त्या जमिनीमध्ये सांडलं, जमिनीवरती सांडलं. काका नका ना, काका नका ना, माझ्यासाठी नाही हो, माझ्या मुक्ताईसाठी काका नका ना.
आणि माझे ज्ञानोबाराय पुन्हा ते पीठ गोळा करण्यासाठी खाली वाकल्यानंतर माझे ज्ञानोबाराय पीठ गोळा करत असताना पुन्हा तो विसोबा खेचत तेवढ्यावर देखील थांबला नाही. पुन्हा त्या पीठावर पुन्हा नाचू लागला. काका नका ना, माझ्यासाठी नाही हो, माझ्या मुक्ताईसाठी काका नका ना. आणि माझे ज्ञानोबाराय रडत पुन्हा सिद्ध बेटावर आल्यानंतर आतमध्ये ताटी लावून घेतली ना आत माझे ज्ञानोबाराय जाऊन बसले. त्यावेळेस माझी छोटीशी मुक्ताई ज्ञानोबारायांना आत जाऊन सांगते, ज्ञानोबारायांना सांगते, तुम्ही योगी आहात, तुम्ही तपी आहात, तुम्ही असं रडत बसणं चालणार नाही. तुम्हाला काही खायला मिळालं नाही म्हणून तुम्ही रडताय का? हे पहा, मला नाही भूक लागली, आता मला भूक नाही लागली, तुम्ही बाहेर या. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी ऐका, त्यावेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी अशी ताटी उघडली की या समाजासाठी ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ निर्माण केला, अशी ताटी उघडली. आणि ऐका, आणि ज्यावेळेस माझे ज्ञानोबाराय समाधीला निघाले ना, त्यावरती समाज रडले, याच्यामध्ये नवल नाही. ज्यावेळेस माझे ज्ञानोबाराय समाधीसाठी निघाले त्यावेळेस जग निर्माण करणारा परमेश्वर माझ्या ज्ञानोबारायांचा हात धरतोय आणि एक हात निवृत्ती दादाने धरलेला आहे. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ऐका, देवाने हात धरलेले होते आणि एक हात निवृत्ती दादाने धरला होता. ऐका, अशी ज्यांची उत्तम कीर्ती ते माझे ज्ञानोबाराय. 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारायांनी जाऊन, तरी देखील ते आपल्यामध्ये आज कीर्तिरूपाने जिवंत आहेत. तसेच अरे काय बाई, छत्रपती शिवाजीराजे गेले, परंतु आज देखील त्यांची उत्तम कीर्ती मागे. काय केलं होतं माझ्या राजांनी? कोण होतं माझ्या राजांबरोबर? कोणीच नव्हतं. ऐका, 18 पगड तिथले मावळे होते. न्हाव्याचा जिवाजी, रामोशाचा यसाजी, ब्राह्मणाचा बाजी, मराठ्यांचा तानाजी, हरिदानचा वाईडी, वडारी समाजाचा हिरोजी नारगल आणि मुसलमानाचा काजी हैदर. अरे सगळ्या जाती धर्मातली माणसं होती माझ्या राजांसोबत, पण राजांसाठी प्राण कुर्बान करत का धरावती? स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी विचार केला होता जाती आणि पातीचा. मावळ्यांचे हे तलवारी पण साडेसातीचा. अरे या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करीत नव्हता दिवस रात्रीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि शिवाजी महाराज होते तरी कोण? ऐका, शिवाजी महाराज होते तरी कोण? 18 पगड जातीतल्या मावळ्यांची जिंकलेली मन, आयुष्यातले एक वेळ घालवला नाही क्षण, म्हणूनच त्यांच्या पदस्पर्शीने पावन झाले महाराष्ट्राच्या मातीचा कर्णाकर. आणि समाजाच्या सेवेचा छत्रपतींचा वेगळाच होता थाट. 51 वर्षाची जीवनामध्ये शत्रूला कधीच दाखवली नाही पाठ. आणि वाघासारखा छत्रपती शिवाजी राजांचा कणा होता थाट. म्हणूनच सध्या संपूर्ण भारत देश माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या येण्याची पातळी वाट. छत्रपती शिवाजी राजांच्या येण्याची पातळी वाट. आणि कसा होता माझा राजा? ऐका, अरे भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. अरे झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे शिकून होती त्याला, ऐका, शिकून होती त्याला, जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा. पण जो विनाकारण त्रास देत असेल तर त्याला मात्र मराठी माणसाची जात दाखवा. असा माझा राजा होता. म्हणून कसा होता माझा राजा? ऐका, कसा होता माझा राजा? इथेच फक्त जेव्हा बाबांना याच ठिकाणी भेटू जन्मलेला. कसा होता माझा राजा? ऐका, आणि ज्यावेळेस माझा राजा गेला त्यावेळेस समाज रडे, याच्यामध्ये नवल नाही. आणि ज्यावेळेस माझा राजा गेला त्यावेळेस पूर्ण रयत रडे, याच्यामध्ये नवल नाही. आणि ज्यावेळेस माझा राजा गेला त्यावेळेस संपूर्ण भारत देश रडे, याच्यामध्ये नवल नाही. आणि ज्यावेळेस माझा राजा गेला ना त्यावेळेस त्या गडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळालं की आपला स्वामी या जगामध्ये राहिला नाही. म्हणून त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजांच्या जळत्या चिठ्ठीमध्ये जाऊन उडी मारली. तो कुत्रा बघून आज देखील त्याची तिथे समाधी आहे माझ्या राजांबरोबर. ऐका, मी म्हणत नाही की आपण गेल्यानंतर आपल्या बरोबर प्राण्यांनी सुद्धा जीव द्यावा, परंतु मी सांगतो की आपण गेल्यानंतर आपल्या घरातल्यांना तरी कळावं की आपण गेलोय बघून. अशी उत्तम कीर्ती काहीतरी मागे राहिली पाहिजे. अरे आपण गेल्यानंतर या भारत देशाला कळावं की भारतातला चांगला माणूस गेलाय. अरे भारत देश देखील खूप मोठा झाला. आपण गेल्यानंतर या महाराष्ट्रातल्यांना कळावं की महाराष्ट्रातला चांगला माणूस गेलाय. अरे महाराष्ट्र देखील खूप मोठा झाला. आपण गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्यांना तरी कळावं की जिल्ह्यातला चांगला माणूस गेलाय. अरे जिल्हा देखील खूप मोठा झाला. आपण गेल्यानंतर तालुक्यातल्यांना तरी कळावं की तालुक्यातला चांगला माणूस गेलाय. अरे तालुका देखील खूप मोठा झाला. आपण गेल्यानंतर आपल्या गावातल्यांना तरी कळावं की आपल्या गावातला चांगला माणूस गेलाय. अरे गाव पण खूप मोठं झालं. आपण गेल्यानंतर आपल्या भावकीतल्यांना तरी कळावं की चांगला माणूस गेलाय. अरे भावकी पण खूप मोठी झाली. आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला तरी कळावं की
घरातलं चांगला माणूस गेलाय अशी उत्तम कीर्ती तरी चांगली करा बाबांनो, कारण त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. अभंगाचं शेवट तुका म्हणे का नारायण तिसरे, तुका म्हणे का नारायण तिसरे, एका माने तुका म्हणे का माने, तुका म्हणे का मरण दिवरे, तुका म्हणे का मरण दिवरे, का माने दिवरे, तुका म्हणे का
जीवा तू एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदा ते तुका म्हणे का मरणेची सर उत्तम चिवरे कीर्ती मागे ज्ञानेश्वर जाता जाता एवढं सांगतो बाबांना आई वडिलांची सेवा करा गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावा आणि या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना संस्कार लावा कारण की आजकालची मुलं कशी झालीत ऐकायचेत का ऐकायचेत ऐका आणि सरांनी एकदा फळ्यावर गणित दिलं 4तून 4 गेले किती राहिले सर्वजणांनी उत्तर दिलं 0 0 0 सर्वांनी उत्तर लिहिलं नाही एका बाजाराने उत्तरच लिहिलं नाही सर त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणले उठ का लिहिलं नाही उत्तर सर त्याने सरांना सांगितलं सर 4तून 4 गेले खाली काय राहिलंच नाही तर काय डोंबा लिहू एके ठिकाणी मी कीर्तनाला गेलो ऐका एके ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि तिथं लय दणक्याच्या दणक्या अगदी खांबावानी हातपाय गणपतीवानी ढिरी सफरछंदावानी गाल आणि मी आपलं धोतर बितर घातलं ते माझ्याकडे असं बघायचं आता म्हणलं मी ह्याला काय केलं मी आपलं माझं आवडलं TV समोर जाऊन बसलो ते माझ्याजवळ आलं मला म्हणते महाराज एक इच्छा आहे म्हणलं बोल ना तुमच्या खांद्यावर बसू का नको म्हणलं मोडल ते कडाला बसलं आणि घेतलं रिमोट लावून चॅनल कार्टूनचा लावल्यानंतर त्याला म्हणलं दे की रिमोट मला बातम्या बघायच्या ते म्हणते ते मलाच म्हणलं आलाय दुसरीकडून भिकाऱ्याला रिमोट मागतो म्हणलं जा झालं तो रिमोट तुला ठेवून तो TV तुला ठेव काय त्याच्या मनात आलं ते 2 मिनिटं बसले ते रिमोट घेतलं तोंडावर फेकलं आणि गेलं खेळायला बाहेर आता म्हणलं आलाय रिमोट तर बदलावं चॅनल बदलाय गेलो चॅनल ते बटन दाबून 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 बटन तुटलं पण चॅनल काय बदललं नाही आणि कीर्तनाला थोडा उशीर होता कीर्तन सुरू झाल्यानंतर मला खाल्लं म्हणते जय हरी महाराज म्हणले जय हरी मग अशी चॅनल कसं काय बदललं नाही हे शिलच पळून आणली होती आशीर्वाद आजकालची मुलं आजकालच्या मुलांना संस्कार लावा आणि संतांच्या चरित्रावर आक्षेप लय जण घेणार आहे एक जण म्हणलं तू कुठं राहिना नाही विमान आलं मग विमान कुठं उतरलं म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात आता गरुड होतं ते सूक्ष्मजीवाही राहू शकत होतं पण संतांच्या चरित्रावर आक्षेप एक जण म्हणलं रावणाला तोंड किती म्हणलं 10 मग तू एका शिव कसा झोपत असं एक जण म्हणलं जेवताना ताटाला पाणी का बरं वावतात म्हणलं मुंग्या लागू नाही म्हणून त्याच्या मागे सुद्धा काहीतरी शास्त्र आहे ना त्यामुळे आपल्या मुलाबाळांना संस्कार लावा त्यांच्याशिवाय आपल्याला बनवते मुलाबाळांना संस्कार लावा आई वडिलांची सेवा करा जाता जाता एवढंच सांगतो बाबांनो आई म्हणजे काय असतं जीवनात ज्या कोर्टामध्ये सर्व गुन्हे माफ होतात ते कोर्ट म्हणजे आई तुमची आई गेली तर माईचं सागर आटला माई बाप ज्याला हात नाहीत त्याला विचारा हाताचं महत्व ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाचं महत्व आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा माईचं महत्व ऐका आई म्हणजे काय असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं जोपर्यंत असतो तोपर्यंत कळत नाही गेल्यावर मात्र पडायला रान उरत नाही जत्रा उठते पालं बांधतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई असंच देऊन जाते काही जीवाचं जीवाला कळावं असं जाते देऊन काय आई म्हणजे काय असतं ऐका आई दुधावरची साई आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आई सत्यत्वाचाने आहे आई लेकराची माय आई लेकराची माय आई हृदयाची हाक आई निशब्द जाग आई गुज अंतरीचे आई नाव परमात्म्याचे आई नाव परमात्म्याचे आई माईची सावली आई गगन भरारी आई पंढरीची वारी आई पंढरीची वारी एकाची आई गेली तो अंगणात आला दोन्ही हात वर केले आणि आई त्याला कोणतरी सांगितलं होतं मेल्यावर माणसे चालण्या होतात त्याने दोन्ही हात वर केले आणि आई समजून बोलू लागायचं आई काय माझा गुन्हा सांग ना सरीच्या पावसात ओला चिंब म्हणून आलो आई बाळ म्हणून हाक दे मी आई म्हणून आलो मी आई म्हणून आलो आई आई तू नसल्यावर अवस्था खूप व्याकुळ होते ग चारा मुठे पिल्लांच्या चिमणी हळूच दी ओट्यात वासरांना या चाटतात गाई वाचली बघून जीव व्याकुळ होई सांग ना आई आई कोणा म्हणू मी आई घरी ना दारी आई घरी ना दारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ऐका आई हिरवळ दाखवायची नव्हती तर बी कशाला पेरलंस अगं फुलाचा सुगंधच घ्यायचं नव्हतं तर वेलीला पाणी काय घातलंस अगं चंदनासारखं झिजायचं होतं तर लाकूड व्हायचं होतंस आई सजीव स्त्री का झाली आणि आई मला असंच मध्ये सोडून जायचं होतं तर माझी आई का झालीस माझी आई का झालीस निस्वार्थपणे प्रेम करते ती माऊली म्हणजे आई मुलीचं लग्न होते मुलगी सासरला जाते आई कधीच तिच्याकडून कशाची अपेक्षा करत नाही आईची फक्त एकच अपेक्षा असते उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की तिथं बाई झाला असेल उन्हाळ्याचा कहार पण इथे आंबराई पिकली असे फार रसाळीचे 4 आंबे खाऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की रात्रंदिवस काम धंदा तुला विसावा बी नसेल लंबे लंबे केस तुझा गुंता झाला असेल
मायेच्या हाताने नाहून जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की रोज रोज चटणी भाकरी जीव मिटला असेल रोज रोज चटणी भाकरी जीव मिटला असेल तुपासोबत पुरणपोळी खाऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की तुला वाटेल आईने कशाला बोलवलं पण तू आल्यानंतर रात्री झोपल्यावर आनंदाने हसू आनंदाने रडू सुख दुःख सांगून या सारी रात्र काढू शकुनाचा हिरवा चुडा घेऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की उभ्या उभ्या आड राती येऊन जागली की ऐका या ठिकाणी खूप तरुण मुली आहेत आमच्या गुरुवर्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराज लिमन गुरुजींनी या ठिकाणी तयार केलेली आहेत मुलींवरचं आता मुलींचं पळून जाण्याची खूप या ठिकाणी बातम्यांमध्ये येतं खूप पळून जातात मुली त्याच्यासाठी गुरुजींनी कविता तयार केली आहे ती तुमच्यासमोर सादर करतो आवडली तर शेवटी टाळ्या वाजवा ऐका तरुण मुली इथं खूप आहेत एक कविता सांगतो लक्षात ठेव पोरी तू तुकडा आहेस काळजाचा लक्षात ठेव पोरी तू तुकडा आहेस काळजाचा विपरीत काही केलंस तर जीव जाईल आमचा विपरीत काही केलंस तर जीव जाईल आमचा तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धसत नाही तुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धसत नाही पण शिक्षणापासून दूर ठेवावं असंही वाटत नाही शिक्षणापासून दूर ठेवावं असंही वाटत नाही तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले तुला हरणी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले तुला हरणी काही विपरीत करून आमच्या डोळ्यात नको आणू पाणी काही विपरीत करून आमच्या डोळ्यात नको आणू पाणी आरशापुढे उभे राहून वेळ वाया घालू नकोस आरशापुढे उभे राहून वेळ वाया घालू नकोस कसल्याही मोहात पडून पाय चुकीचा टाकू नकोस कसल्याही मोहात पडून पाय चुकीचा टाकू नकोस ऐक मोबाईल संगणक आवश्यकच ग पण जास्तही त्या जाळ्यात गुरफटू नकोस देहाचं प्रदर्शन करण्यासाठी संस्कारिक कपडे टाकू नकोस लाज वाटेल असे काही करण्यासाठी चेहरा कधी झाकू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कुणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर कुणी आवडलं म्हणून त्याच्यासोबत पळून जाताना 1000 वेळा विचार कर माझा बाप उद्या समाजात वरती मान करून जगू शकत नाही याचं भान तू हृदयात धर माझी आई इतर महिलांमध्ये गेल्यानंतर ती शर्माने वहीवर बघू शकत नाही याचं भान तू हृदयात धर आई मीराबाई सावित्री जनाबाई अहिल्या यांचा आदर्श धर चांगलं कर्तृत्व करून या भोळ्या बाबड्या बापाच्या कुळाचं नाव रोशन कर शेवटी एकच मागतो ताई सासरी गेली तरी जीवनभर पतीचा राखमान वे कशी येऊ दे पतिव्रता धर्माचे राहू दे भान चांगलं कर्तृत्व करून दोन्ही कुळाचा उद्धार कर तुझ्या माय बापाच्या संस्काराची आठवण तुझ्या मनात धर ऐका हा बापाने आपल्या मुलीशी न कळत केलेला संवाद आहे हा संवाद आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी गोड साथ दिली या ठिकाणी माझं या ठिकाणी कीर्तन समाप्त झालं मी तुमच्या मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो मला सर्व साथ देणारे मृदुंगाला साथ देणारे या महाराष्ट्रातील ख्यातनाम अरुणजी महाराज कदम आणि या ठिकाणी गायनाला गंधर्वासारखा ज्यांचा आवाज आहे असे गुरुवर्य सर्व लहू आवाजवर्गे संजय महाराज पाडोळे या ठिकाणी आणि माऊली महाराज शेडगे सर्वजण या ठिकाणी आलात गुरुवर्य नवनाथ महाराज लिमन यांच्या चरणी नतमस्तक होतो गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो विनेकरी बाबा आणि सर्व टाळकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आम्हाला बंधूसारखे असणारे आमचे सर्व वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व विद्यार्थी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो शेवटी एकच सांगतो बाबांनो ऐका माझ्या आई वडिलांनी मला जग दाखवलं पण ऐका जग दाखवलं माझ्या आई वडिलांनी परंतु जीवनाचा मार्ग शिकवला माझ्या गुरुजींनी हरिभक्तपरायण नवनाथ महाराजांनी मला जगायचा मार्ग शिकवला ऐका या ठिकाणी सिंधुताई सपकाळ गेल्या त्यावेळेस सर्वजण म्हणू लागले अनाथांची माय हरवली पण ऐका त्या परमेश्वरांनी दुसऱ्या अनाथांची माय या ठिकाणी निर्माण केली या ठिकाणी मला इथं सांगायचे ऐका आमचे गुरुजी या ठिकाणी आश्रमासाठी खूप तळमळ करतात या ठिकाणी मला इथं बोलायचं नाही पण मी सांगतो या ठिकाणी आमच्या गुरुजींचा आज महिनाभर झालं त्यांच्या पोटामध्ये त्यांना मूतखड्याचा त्रास आहे परंतु त्यांचं एक ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे परंतु ते अजून एकदा सुद्धा त्यांनी दवाखान्यामध्ये 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही जे काही पैसे ते सर्व अनाथ मुलांसाठी सर्व लावतात अगदी चपलीपासून कपड्यापर्यंत अगदी सर्वजण आमचे गुरुजी आमच्यासाठी बघतात 3 वर्ष झाले अगदी एकाही मुलांकडून कोणतीही 1 रुपया अगदी घेतलेला नाही असे आमचे गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो तुमच्या मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सर्व आश्रमाचे सर्व संचालक मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वजण कीर्तनाला आले सर्व श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो विठ्ठल जय जय विठ्ठल
सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हॉटस्पॉट इथंच आहे बर का.